नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला मस्त असं समयासन कसं करायचं ते दाखवणार आहे. तर हे समयासन आता गौरी गणपतीसाठी खूपच छान आहे. चला तर मग पाहूयात कसं शिवायचं ते. तरी ते मी हे 8.5 इंचाचा असा सर्कल कट करून घेतलेला आहे. तर हे वेलवेटचं कापड आहे आणि त्याच मापाचा अस्तरही कट करून घेतलेला आहे आणि एक प्लास्टिकचा कागद कट करून घेतला आहे. तर ह्या प्लास्टिकच्या कागदामुळे जरी समईतलं तेल खाली आलं तरी खाली फरशी तेलकट होणार नाही. तर आता आपण हे स्टिच करून घेऊयात. तर हे अस्तर आणि कागद एकत्र ठेवून अशा पद्धतीने उभी आणि आडवी टीप मारून घ्यायची आणि आता याला कडेने राऊंडवर टीप मारून घ्यायची. तर सर्व बाजूने ती माझी टीप मारून झाली आहे. आता हे एक्स्ट्राचं थोडंसं जे कापड असेल तो कट करून घ्यायचा. तर हे अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं. तर इथे छान असं एकसारखं करून झालेलं आहे. आता आपण यावर हे कापड कट करून घेतलेलं आहे ते याच्यावर ठेवायचं. हे व्यवस्थित असं हाताने सपाट करून घेऊन ह्याला राऊंडवर टीप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने इथे याला टीप मारून झाली आहे आणि आता यातही कापड कुठे एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे 8 इंचाचं करायचं आहे. तर सर्व बाजूनी व्यवस्थित थोडंसं 1/2 इंच इतकं कट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हा सर्कल व्यवस्थित असा करून झालेला आहे. आता याला आपल्याला फ्रिल करायचे आहे. तर त्यासाठी इथे वेलवेटचं गुलाबी रंगाचं मी ते कापड घेतलेलं आहे. आता याची उंची आणि रुंदी दाखवते. तर इथे रुंदी आहे 3 इंच आणि याची लांबी आहे 38 इंच. तर अशा पद्धतीने 38 इंचावर मी आता हे कट करून घेते. तर त्याच मापाच्या इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवून जॉईंट करून घ्यायच्या. तर दोन्ही बाजूच्या सुलट बाजू एकावर एक ठेवून इथं जॉईंट करून झालेली आहे. इथे सुईच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच इतकं दुमडून याला टीप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता पूर्ण पट्टीला इथे टीप मारून झाली आहे. आता जिथे टीप मारली तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर हे पाहते आमचं मांजर कसं बघतंय. तर अशा पद्धतीची आपली लेस पूर्ण किनारीला याला ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे मशीन काम चालू असताना हे मांजराची मधीच लुडबुड असते. तर आता इथे मी लेस लावून घेते. तर आता इथे आमचं हे दुसरं मांजराचं पिल्लू पहा कसं मस्त असं बॉल खेळतंय. तर इथे लेस लावून झाली आहे. आता ही लेस कट करून दुसऱ्या साईडने आपल्याला ह्या लेसला टिप मारून घ्यायची. म्हणजे दोन्ही किनारींना व्यवस्थित अशी टिप मारली की लेस व्यवस्थित सपाट बसते. आता आपण याला प्लेट घालून घ्यायचे आहेत. तर आता इथे सुरुवातीला अर्धा इंच सोडून 1-1 इंचाच्या चुन्या मारून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने याला मी ह्या चुन्या मारून घेते आहे. तर इथे सर्व चुन्या घालून झाल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला ही फ्रेल आपण जो गोल तयार केला त्याच्यावर अटॅच करून घ्यायची आहे. तर त्यासाठी हा गोल उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर आपली ही फ्रेल सरळ ठेवून याला किनारीने टिप मारून घ्यायची आहे. तर टिप मारायच्या आधी आपल्याला 1 इंच सोडून ही फ्रिल जोडायला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने गोल राऊंडर
इथे अर्धा इंचाची इथे टिप मारून घेतली आहे. आता आपल्याला जिथे जॉईन करायचं आहे तिथे आणखीन अर्धा इंच सोडून ही कट करून घ्यायचं आहे. तर इथे असं माप बघून घ्यायचं. आपल्याला जॉईन जेवढं करायचं आहे तिथपासून आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. आता हे जोडताना उलट्या बाजूने हे एकावर एक असं ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आणि आता हे जोडून झालं की त्या ठिकाणी आता राहिलेली ही फ्रिल जॉईन करून घ्यायची. तरी ते काहीच नाही, ॲडजस्ट करत करत आपल्याला हे व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने फ्रिल जॉईन करून झाली की हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता हे सरळ बाजूने ठेवून आपल्याला ह्याला किनारीने टिप मारून घ्यायची. तर इथे मध्यभागात टिप मारून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता हे मी वस्त्र बनवलं आहे समईसाठी, पण आमचं हे मांजराचं पिल्लू कसं येऊन बसलं आहे त्याच्यावरच. चला तर मग आता आपण ह्याला टिप मारून घेऊयात आणि नंतर यावर लेस लावून घ्यायची. तर अशा पद्धतीने एकदम किनारीने टिप मारून घ्यायची. आता इथे टिप मारून झाली. आता लेस लावून घेऊयात. तर इथे तुम्ही थोडीशी मोठी लेससुद्धा लावून घेऊ शकता. तरी ते मी जी फ्रिलला जोडली तीच लेस इथे आतमध्ये लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने एका कडेने आपल्याला ह्याला टिप मारून घ्यायची. शेवटच्या टोकाला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे लेस थोडीशी दुमडून इथे टिप मारून घ्यायची आहे. आणि आता हे पुन्हा तिथूनच रिटर्न फिरून पुन्हा आतल्या साईडने याला टिप मारून घ्यायची. म्हणजे ही लेस व्यवस्थित अशी व्यवस्थित बसते आणि फिनिशिंगसुद्धा याचं खूप छान असं दिसतं. आता हे दोरे कट करून घेऊयात. आणि ते आपलं मस्त असं हे समयासन तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे समयासन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे समयासन हवे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तर तुम्हाला हे समयासन फक्त आणि फक्त 150 रुपये जोडी दिले जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.